आगामी विधानसभा निवडणूक 2 महिन्यांवर आल्याने उमेदवारी मिळावी यासाठी अनेक जण प्रयत्न करतायत। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राजस्थानच्या राज्यपालपदी विराजमान झालेले हरिभाऊ बागडे यांनी केलंय। गेल्या 3 विधानसभा निवडणुकीत भाजपच्या हरिभाऊ बागडे यांना काँग्रेसकडून आव्हान देणारे कल्याण काळे हे देखील लोकसभेवर निवडून गेलेत। यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत फुलंब्रीत भाजप आणि काँग्रेस पुन्हा आमने-सामने येणार की महायुती आणि महाविकास आघाडीतून इतर घटक पक्षालाही जागा सुटणार या संदर्भात अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत। याविषयी आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी रुचिता घोसाळकर फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो जरूर करा। 2024च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून कल्याण काळे यांना उमेदवारी देण्यात आली। या निवडणुकीत सलग 5 वेळा लोकसभेवर निवडून गेलेल्या भाजपच्या रावसाहेब दानवे यांचा त्यांनी 1,09,958 मतांनी पराभव केला। याच कल्याण काळे यांना गेल्या 3 विधानसभा निवडणुकीत भाजपच्या हरिभाऊ बागडे यांच्या विरोधात फुलंब्री विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली होती। 2009च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी हरिभाऊ बागडे यांचा 2,587 मतांनी पराभव केला, तर 2014च्या विधानसभा निवडणुकीत हरिभाऊ बागडे यांनी त्यांचा 3,611 मतांनी पराभव केला होता। त्यानंतरच्या 2019च्या विधानसभा निवडणुकीतही हेच दोघं आमने-सामने होते। त्यावेळी हरिभाऊ बागडे यांनी कल्याण काळेंचा 15,274 मतांनी पराभव केला होता, परंतु 2024च्या पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत कल्याण काळे यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आणि त्यांनी सलग 5 वेळा खासदार आणि केंद्रात मंत्री राहिलेल्या रावसाहेब दानवे यांचा पराभव केला। आता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कल्याण काळे यांचे बंधू जगन्नाथ काळे इच्छुक असल्याचं बोललं जात आहे। जगन्नाथ काळे यांनी फुलंब्री मतदारसंघावर दावा केल्याची माहिती समोर आली आहे। जगन्नाथ काळे यांच्या बरोबरच महाराष्ट्र काँग्रेस सेवा दलचे अध्यक्ष विलास औताडे यांचा मुलगा विश्वास औताडे यांचं नाव देखील चर्चेत आहे। त्यामुळे फुलंब्रीमधून काँग्रेस कोणाला उमेदवारी देणार हे निवडणूक लागल्यानंतर जागा वाटपावेळी स्पष्ट होईल। आता फुलंब्री विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान भाजपचे आमदार हरिभाऊ बागडे यांची राजस्थानचे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली आहे। त्यामुळे हरिभाऊ बागडे यांच्या ऐवजी कोणाला भाजपकडून उमेदवारी मिळणार याविषयी चर्चा सुरू आहे। राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या अनुराधा चव्हाण या येथून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचं बोललं जात आहे। भाजपमध्ये बाजार समितीच्या राजकारणात सक्रिय असणारे राधाकिशन पठाडे तसंच काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले रामूकाका शेळके यांचा देखील इच्छुक उमेदवारांच्या यादीत समावेश आहे। भाजपसाठी एक धोक्याची घंटा म्हणजे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार कल्याण काळे यांना फुलंब्री विधानसभा मतदारसंघातून 29,000हून अधिक मताधिक्य मिळालंय। यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत हरिभाऊ बागडे यांच्या फुलंब्री विधानसभा मतदारसंघात भाजपला अधिक प्रयत्न करावे लागणार हे स्पष्ट आहे। आता फुलंब्री विधानसभा मतदारसंघातून भाजप की काँग्रेस कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। याविषयीचं तुमचं मत कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि फॉर द पीपल न्यूजला YouTube, फेसबुकवर सबस्क्राइब, लाईक व फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद। भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और NLC भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच। शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम। मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन।